बघा ती वाडी आता आपल्याला दिसते. इकडे घरं आहेत. या वाडीमध्ये 7 घरं आहेत म्हटलीत. हे बघा अशी पाण्याची टाकी आहे इथे. बोर पण आहे. हो बाबा काय करताय? मी आलो तुमच्या वाडीमध्ये बघायला, फिरायला आलोय. हो आई. आलो तुमची वाडी बघायला आलो. किती इथं 7 घरं आहेत. 7 घरं आहेत इथे. त्या वाडीतून आलो. त्या वाडीवरती कोंबडी नाही दिसली, इथं कोंबडी दिसत आहेत. तिकडे कबूतर आहेत. ते कोणीच नाही राहत वाटतं. हे घर सोडून कुठे गेले? नर्सरीमध्ये कामाला. अच्छा. हे बाबा कायमचे तुम्ही इथंच पहिल्यापासून राहता? अच्छा. इकडे पण कोणतरी आहेत. अच्छा. शाळेत जाणारी पोरं वगैरे कोण नाही? शाळेत नाही जात पोरं? लहान पोरं नाहीत कोण? काय करताय? सिरियल बघताय? टी व्हीवर की मोबाईलवर? अच्छा. हे बघा असं घर आहे. इकडे पाणी सडकतं. घर कसं आहे बघू. इकडे अंधार सर्व. इकडे अंधार. खिडकी नाही तिकडे? खिडकी नाही ठेवली? अरे बाबा बघा तिकडे चूळ आहे पण अंधार आहे पूर्ण. दिसतो पेट्टी. काय होतं काय? पाणी ठेवलेलं आहे. झालं जेवण झालं? ऑनलाईन की डाउनलोड केलेली आहे? टी व्हीवरती? जिओ टी व्ही. तर घरातून लोक खूप कमी कमी आहेत. हे इकडं. अरे पळू नकोस, हा कुत्रा घाबरला. हे बघा असं घर आहे. इकडे मागून छोटा ओढा आहे. तर बोलायला माणसं कोण जास्त आहेत नाही आपल्याशी. तर अडचणी काय काय आहेत? अडचणी काय नाही. काय नाही अडचणी तुम्हाला? बरं आहे मग. आपण खात होते सगळं खात होते. ही कुत्री वगैरे त्याला चावत नाही? अरे वाटणीला बाजूला सर्व बसलेत. त्याला मच्छी पण खातो काय? त्याला मच्छी खायला शिकवलीत. त्याचा कान धरून ओढतो त्या कुत्र्याचा. अगं झाकून घेते त्याचं जेवण झाकून घेते. तुम्ही पाठीमागून नेता त्याला? गेलात की रानामध्ये वगैरे सोबत नेता? मग असा खुला येतो न बांधता? हो. अच्छा. तो ह्या पिल्लाला मारत नाही. तो त्याच्या आवडीचा आहे. त्याला खाऊन देते. दोनच घरातून? बाकी सर्व बाहेर कामाला? नर्सरीमध्ये. अच्छा. तर माकडाला पण बिस्किट घालूया. हे घे रे. हे घे. आवडतो का तुला? गो त्याला चावला. आवडला का रे तुला बिस्किट? कसा आहे? अरे बोल कसा आहे बिस्किट? कसा आहे? गोड आहे? आंबट आहे? काय त्याचं नाव काय ठेवलंय? भागी. अच्छा बाई आहे का? भागी. भागी खा लवकर लवकर. तुला दुसरा देणार. भागी हे घे. हे घे. आवडला तुला? आवडला? हे ठेवा आई नंतरला त्याला टाका. दे बिस्किट दे. मला दे बिस्किट. बघ कसं लपवते मागून ना. तो कोंबडा खाऊन टाकेल बघ. सोड तिला. त्याला कशाला मार?
तो काय करतोय तुला? बाय. चला तर आई. हां चला बाबा. तर या वाडीमध्ये जवळजवळ 7 घरं आहेत आणि आता आपण तिथून निघालो आहे. तर तिथे आई आहेत ना त्या, तर त्या जरा बऱ्या आहेत बोलायला वगैरे. त्यांनी म्हणजे त्या कामामध्ये होत्या, काम करत होत्या, त्यामुळे त्यांच्याशी बोलता नाही आलं. आता कुठे त्या काम आटपून बसल्यात आणि आपण आता निघालो इथून. तर मस्त ऊन पडला आहे. तर असं होतं हे आदिवासी वस्ती. तर भोंबडी या गावामध्ये ही आदिवासी वस्ती आहे. तर मी पहिल्यांदाच अशा प्रकारे आदिवासी वस्तीमध्ये आलो. तर आदिवासी म्हटलं की असंच फिरतं जीवन त्यांचं. जरी आता इथे त्यांची घरं आहेत तरी ते इथे राहत नाहीत, कामासाठी दुसरीकडे आहेत. त्यामुळे त्यांचं घरांकडे दुर्लक्ष झालं आहे. ग्रामपंचायतने घरं बांधून दिलेली आहेत, परंतु त्यांचं दुर्लक्ष असल्यामुळे घरांचीसुद्धा पडझड झालेली आहे. कुठे घरं गळत आहेत आणि ज्या घरांमध्ये राहतात लोक तर त्यांची घरांची पण थोडीशी बिकट अवस्था आहे, कारण का वादळामध्ये वगैरे घरांचं नुकसान झालं. तर आता जर हा व्हिडिओ कोणी पाहत असतील भोंबडी गावातील ग्रामपंचायत हद्दीतील लोक, तर तुम्हाला विनंती आहे, जर यांना जमत असेल तर ग्रामपंचायत थ्रू म्हणजे घरकुल असेल तर त्यांना म्हटले की आलेले आहेत आणि त्यांना जागा नाही, तर कुठेतरी जागा करून त्यांना चांगली घरं नक्कीच बांधून द्या. तर आणखी आपण अशाच इतर गावातून सुद्धा ज्या आदिवासी वाड्या आहेत त्यांनासुद्धा भेट देणार आहोत आणि तिथलीसुद्धा परिस्थिती काय आहे ती माहिती करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आज आपण फिरलो या भोंबडी गावातील आदिवासी वाडीमध्ये. तर एकूण 2 वाड्या आहेत, तिकडे जवळजवळ 10 घरं आहेत आणि दुसऱ्या वाडीमध्ये जवळजवळ 7 घरं आहेत. तर अशा 2 वाडीमध्ये आपण फिरलो. तर अशा प्रकारे आपण दोन्ही वाड्यांना भेट देऊन आता आपण निघालो आहे. तर इथे भेट दिल्यानंतरला असं पहिल्यांदा जाणवलं आहे की अशा प्रकारे हे आदिवासी लोक असतात, तर त्यांना त्या गावामध्ये असते ते जमीन वगैरे काही नसते. तर या लोकांनासुद्धा काही जमीन नाही आहे. तर घरकुल आता त्यांचं काही नवीन लोकांना घरकुल आलेले आहेत, पण घर बांधायला जागा नाही आहे. त्यामुळं घरकुल बांधणार कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. तर ग्रामपंचायतने सांगितलेलं आहे की लवकरात लवकर काही जागा बघा आणि तुम्ही घरं बांधून घ्या. तर जागा नाही, त्यामुळे त्यांचे घरकुल रखडलेले आहेत. तर इकडून बघा या आई येत आहेत. आई कुठे गेलेलात? अच्छा, मी गेलेलो तुमच्या वाडीमध्ये. गेलो असंच फिरायला. हो याचा फिरून. तर अशा प्रकारे हे आदिवासी ही वस्ती होती भोंबडी गावातील. तर आपण अशा विविध गावांना भेटी देतो. तर आज मात्र या आमच्या जवळच्याच परिसरामध्ये हे गाव येतं, ते दापोली तालुक्यामध्ये. तर मी पहिल्यांदाच असं आदिवासी वस्तीमध्ये गेलेलो. तर हे बघा, इथे कोणीतरी गुराखी असतील, तर त्यांनी हे बघा अशा प्रकारे हे गवताची वेणी ओढलेली आहे. एवढी भारी ओढलं आहे ना, हे बघा फुलं कशी वाटतात, जबरदस्त वाटतात. हे बघा 2 वेण्या आहेत आणि ते सोडून इथेच गेलेत. हे बघा लई भारी वाटतात, किती सुंदर बघा. असे पहिल्यांदा गुरांकडे अशी लोकं असायची, तेव्हा मग दिवसभर गुरांकडे असणार, तर मग लोक गवतापासून असे विविध प्रकारची एवढी भारी म्हणजे ती एक जबरदस्त काही लोक जी पूर्वीची लोकं होती गुरांकडे असायची, ती अशा प्रकारचे लोक काही ना काही गवतापासून बनवायचे. टोपी म्हणा, पिशवी म्हणा, काय वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या अशा गवतापासून बनवायचे. पण आता मात्र असे गुरांखी म्हणजे गुरांकडे जाणारे लोक कमी असतात, गावांमधून गुरच नाहीत, तर त्यामुळे असे कुठं दिसत नाही जास्त. तर हे बघा तिथे ठेवलेलं मी आता घेऊन चाललो आहे. तर या वस्तीमध्ये ज्या दोन्ही वस्त्या आहेत त्यांना अजून रस्त्याची सोय नाही, म्हणजे तिथपर्यंत डांबरी रस्ता नाही आहे, पायवाट आहे. तर आता पायवाट आपण बघितल्या की कशा प्रकारे म्हणजे गवत होतं, तर किंवा तिथे जाण्यासाठी आपण म्हणतो ना एखादी पाखाडी वगैरे बांधतात, तर तसंसुद्धा काही नाही आहे. तर वस्ती लहान आहे त्यामुळे कदाचित अजून बांधल्या नसतील. तर लवकरात लवकर ग्रामपंचायतनी यांच्याकडे लक्ष देऊन, जी भोंबडी ग्रामपंचायत आहे, जर या परिसरातील कोणी व्हिडिओ पाहत असेल तर नक्कीच यांच्याकडे लक्ष द्या. त्यांचं जे प्रश्न आहेत की त्यांना आता घरकुल आलेलं आहेत पण घर बांधण्यासाठी जागा नाही आहे, तर तो प्रश्नसुद्धा मार्गी लावावा आणि त्यांचं घरकुल आहे ते बनवून द्यावेत. आणि अशा प्रकारे त्यांच्या वाडीपर्यंत डांबरी रस्ता आहे तो नक्कीच झाला पाहिजे. तर खूप गवत वगैरे होतं जाण्यासाठी पायवाट. आता आपण आलो तर बघितलं की कशा प्रकारे गवत आहे. अशा प्रकारे आज आपण हे भोंबडी हे आदिवासी वस्ती पाहिलेली आहे. तर असेच आपण विविध गावातून असे फिरत असतो. तर पुन्हासुद्धा भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या नवीन गावामध्ये नवीन लोकांसोबत. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच गावाकडचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर मित्रांनो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा, है ना. चला तर बाय.